हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डिजिटल सुकृत. माय नेम इज बी आर शिंदे. तुम्ही बघत आहात डिजिटल सुकृत यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेजेस ऑफ डेटा अॅनालिटिक लाईफ सायकल कव्हर करणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट समजण्यासाठी आधीचा व्हिडिओ आपण बनवला होता. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलं आहे डेटा अॅनालिटिक लाईफ सायकल काय आहे, त्याचं एक रिअल टाईम एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. त्याच्या लाईफ सायकलमध्ये कोणकोणते फेजेस आहात, हे सगळं आहेत. हे सगळं आपण कन्सेप्ट समजून घेण्यासाठी पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा व्हिडिओ करतोय. तर मी आज जे काही एक्सप्लेन करणार आहे ते तुम्ही डायरेक्टली एक्झाममध्ये लिहू शकता. ओके. सो इकडे बघू शकता तुम्ही फेजेस ऑफ डेटा अॅनालिटिक लाईफ सायकल. फेज 1 आहे डिस्कव्हरी. डिस्कव्हरीमध्ये काय असतं, डिफायनिंग द बिझनेस प्रॉब्लेम. इकडे बघा काय मेन्शन केलं इथे, ड्युरिंग द डिस्कव्हरी फेज. ओके. ड्युरिंग द डिस्कव्हरी फेज द डेटा सायन्स टीम लर्न अँड इन्व्हेस्टिगेट द प्रॉब्लेम. तर या फेजमध्ये काय केलं जातं, एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेतलं जातं. ओके. द डेटा टीम वर्क विथ स्टेक होल्डर टू अंडरस्टँड व्हॉट बिझनेस नीड अँड व्हॉट प्रॉब्लेम नीड टू बी सॉल्व. तर जे काही प्रोडक्ट मॅनेजर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, क्लायंट आहे, या सगळ्यासोबत बसून वेगवेगळे टीम्स एकत्र येऊन नेमका प्रॉब्लेम काय आणि त्याच्यावर काय सोल्युशन आपल्याला द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या फेजमध्ये समजून घेतल्या जातात. ती जी फेज आहे ते दॅट इज अ फेज 1 डिस्कव्हरी फेज. ओके. इन दिस स्टेज द टीम डिस्कस क्वेश्चन लाईक व्हॉट प्रॉब्लेम आर वी ट्राईंग टू सॉल्व. कोणकोणते क्वेश्चन्स मेनली फोकस केले जातात इकडे. तर व्हॉट प्रॉब्लेम आर वी ट्राईंग टू सॉल्व, कोणता प्रॉब्लेम एक्झॅक्टली आपण प्रयत्न करतोय सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर व्हॉट डिसिजन आर वी ट्राईंग टू मेक, आपल्याला कोणतं डिसिजन घ्यायचं आहे याच्या माध्यमातून. आणि हू विल यूज द अॅनालिटिक रिझल्ट. तर हे जे आपण क्रिएट करणार आहे मॉडेल, ते कोण यूज करणार आहे, क्लायंट यूज करणार आहे, कस्टमर यूज करणार आहे, बिझनेस पर्सन यूज करणार आहे, मॅनेजर यूज करणार आहे, कोण यूज करणार आहे. हे मॉडेल आपण जो क्रिएट करतोय, त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन जे आपण देतोय, हे सोल्युशन कुणासाठी आपण बनवतोय. हे जे 3 क्वेश्चन्स आहेत, या तिन्ही क्वेश्चनवर मोस्टली फोकस केला जातो या फेजमध्ये, डिस्कव्हरी फेजमध्ये. दिस स्टेज ऑल्सो इन्क्लूड चेकिंग द अवेलेबल रिसोर्सेस, टेक्निकल लिमिट, डेटा सोर्सेस अँड पॉसिबल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर याचा अर्थ काय, आपल्याकडे सध्या कोणते अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते पाहणं. ओके. त्याच्यानंतर टेक्निकल लिमिट्स काय आहेत, कोणत्या टेक्निकल लिमिटेशन्स आहेत, तर ते पाहणं. या व्यतिरिक्त डेटा सोर्सेस काय, कुठून आपण डेटा कलेक्ट करू शकतो, हे पाहणं. आणि त्याच्यानंतर पॉसिबल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण हे सगळं केल्यानंतर, मॉडेल क्रिएट केल्यानंतर त्याचं ॲक्चुअलमध्ये बेनिफिट आहे का, त्याच्याने ॲक्च्युअली बिझनेस ग्रो होणार आहे का, प्रॉफिट येणार आहे का कंपनीला, बिझनेसला, या सगळ्या गोष्टी इकडे स्टडी केल्या जातात, बघितल्या जातात. ओके. मेनली याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे आणि आपल्याला काय सोल्युशन द्यायचं आहे, ही गोष्ट पाहिली जाते. दॅट इज अ फेज 1 डिस्कव्हरी. त्याच्यानंतर फेज 2 डेटा प्रिपरेशन. याच्यामध्ये काय आहे, गॅदरिंग अँड ऑर्गनायझिंग द डेटा. इकडे बघा आता काय दिलेलं त्यांनी, दिस फेज इन्व्हॉल्व कलेक्ट, प्रोसेस अँड क्लिन्झिंग द डेटा प्रिअर टू मॉडेलिंग अँड अनालिसिस. ओके. या फेजमध्ये काय होतं, डेटा कलेक्ट केला जातो, डेटा प्रोसेस केला जातो, डेटा क्लीन केला जातो. ओके. ॲक्च्युअल मॉडेल बिल्ड करण्याआधी डेटा आपण कलेक्ट करतो, प्रोसेस करतो आणि क्लीन केला जातो. ओके. डेटा कॅन कम फ्रॉम मेनी सोर्सेस सच कंपनी डेटाबेस, वेबसाईट, लॉग, सर्व्हे, सीआरएम सिस्टम अँड एपीआय. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी डेटा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतो. जसं की ॲप्लिकेशनवरून डेटा येऊ शकतो, वेबसाईटवरून डेटा घेऊ शकतात, कंपनी डेटाबेसेस आहेत, क्लाउड आहे, तिथून डेटा घेऊ शकतो, वेबसाईट लॉग्स आहेत, सर्व्हे, सीआरएम, एपीआय. तर हे असे काही सोर्सेस दिले आहेत जिथून आपण डेटा कलेक्ट करू शकतो. डेटा मे बी स्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड. डेटा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आपण जो डेटा कलेक्ट करतोय तो अनस्ट्रक्चर्ड पण असेल, सेमी स्ट्रक्चर्ड पण असेल, स्ट्रक्चर्ड पण असू शकतो. सो कलेक्टिंग ॲक्युरेट, रिलेव्हंट, सुटेबल डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो आपण डेटा कलेक्ट करणार आहे तो ॲक्युरेट असला पाहिजे, रिलेव्हंट असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर कशासाठी, फॉर द सक्सेस ऑफ एनी स्टडी इन डेटा अॅनालिटिक्स. त्याचा प्रॉपर डेटा प्रॉपरली अॅनालाइज होण्यासाठी डेटा करेक्ट असणं, ॲक्युरेट असणं, रिलेव्हंट असणं फार महत्त्वाचं आहे. तर डेटा प्रोसेसिंग आणि क्लिनिंगमध्ये काय काय असतं बघा. करेक्टिंग एरर, जर रॉंग डेटा असेल तर करेक्ट करणं. करेक्टिंग एरर, हँडल मिसिंग व्हॅल्यू, नन व्हॅल्यू असतील तर ते हँडल करणं. रिमूव्ह डुप्लिकेट रेकॉर्ड्स असतील तर ते रिमूव्ह करणं. क्लीन द डेटा. या सगळ्या गोष्टी डेटा प्रिपरेशन फेजमध्ये केल्या जातात. ओके. नोट काय दिलेलं नोट त्यांनी, इफ द डेटा इज इनकरेक्ट, इनकम्प्लीट, डिसऑर्गनाइज्ड. जर डेटा इनकरेक्ट असेल, इनकम्प्लीट असेल, ऑर्गनाइज नसेल प्रॉपरली, तर त्याचा मिनिंगफुल रिझल्ट येऊ शकत नाही. ओके. इट डज नॉट प्रोव्हाइड मिनिंगफुल रिझल्ट. ओके. तर हे सगळं त्यांनी दिलं. म्हणून ही डेटा प्रिपरेशन फेज महत्त्वाची असते. थर्ड कोणती फेज आहे, मॉडेल प्लॅनिंग. ओके. मॉडेल प्लॅनिंग इज द स्टेप वेअर द टीम डिसाइड द बेस्ट वे टू अॅनालाइज द डेटा अँड सॉल्व द प्रॉब्लेम बिफोर
द ॲक्चुअल मॉडेल. तर ॲक्चुअल मॉडेल बनवण्याआधी आपण डेटा ॲनलाईज करण्यासाठी कोणती मेथड, कोणतं मॉडेल, कोणतं अल्गोरिदम यूज केलं पाहिजे, याचं प्लॅनिंग या फेजमध्ये होतं. ओके. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की कोणती टेक्नॉलॉजी आपल्याला यूज करायची आहे, कोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर, कोणते टूल्स यूज करायचे आहेत. त्याबरोबरच कोणते अल्गोरिदम आपल्याला यूज करायचे आहे, हा मॉडेल क्रिएट करण्यासाठी, याचं प्लॅनिंग इकडे मॉडेल प्लॅनिंगमध्ये केलं जातं. तेच इकडे सांगितलेलं आहे. थिंग्स डन इन मॉडेल प्लॅनिंग. कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात बघा. अंडरस्टँडिंग द डेटा. ओके. डेटा समजून घेतला जातो पहिल्यांदा. द टीम स्टडी द डेटा टू सी पॅटर्न, रिलेशनशिप, ट्रेंड. डेटाचा कोणता पॅटर्न आहे, डेटामध्ये काय एक्झॅक्टली रिलेशनशिप आहे, करंट ट्रेंड्स कोणते आहेत, हे डेटाच्या माध्यमातून समजून घेतलं जातं. तो डेटा समजून घेतला जातो पूर्ण. ओके. कशा माध्यमातून? दे मे यूज चार्ट, ग्राफ, समरी, स्टॅटिस्टिक्स. चार्ट, ग्राफद्वारे वगैरे हा डेटा पहिल्यांदा समजून घेतला जातो. ओके. आणि त्याच्यानंतर सिलेक्टिंग द एनालिसिस मेथड. तर डेटा तर आपल्याकडे आहे, पण कोणत्या एनालिसिस मेथड आपल्याला यूज करायचे आहे? मग याच्यातलं सपोज स्टॅटिस्टिकल एनालिसिस यूज करायचं आहे का, मशीन लर्निंग मॉडेल आपल्याला यूज करायचे आहेत, रिग्रेशन एनालिसिस यूज करायचं आहे का, क्लासिफिकेशन मॉडेल, हे कोणतं अल्गोरिदम, कोणते मॉडेल, कशाप्रकारे आपल्याला अनालाइज करायचं आहे, हे सगळं इकडे मॉडेल प्लॅनिंगमध्ये फक्त प्लॅन केलं जातं किंवा ठरवलं जातं. ओके. स्टॅटिस्टिकल एनालिसिस काय कशासाठी वापरतात बघा. टू फाइंड रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल. 2 व्हेरिएबलमध्ये रिलेशनशिप काय आहे ते समजून घ्यायचं असेल तर स्टॅटिस्टिकल एनालिसिस वापरतो. मशीन लर्निंग मॉडेल कशासाठी? टू मेक प्रिडिक्शन. आपल्याला काही प्रिडिक्शन करायचं असेल, असं मॉडेल बनवायचं की त्याच्यामधनं माध्यमातून आपल्याला काही प्रिडिक्शन करायचं असेल तर मशीन लर्निंग मॉडेल्स वगैरे आपण यूज करू शकतो. रिग्रेशन एनालिसिस टू प्रिडिक्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू. न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रिडिक्ट करण्यासाठी ओके आपण रिग्रेशन एनालिसिस यूज करतो. सपोज हाऊस प्राईस प्रिडिक्शन, म्हणजे घराची व्हॅल्यू वगैरे आपल्याला काढायची असेल तर अशा वेळी टू प्रिडिक्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रिडिक्ट करण्यासाठी रिग्रेशन एनालिसिस आपण यूज करतो. क्लासिफिकेशन मॉडेल टू कॅटेगराईज द डेटा कॅटेगराईज करण्यासाठी, म्हणजे फॉर ईमेल स्पॅम आहे का नाही आहे, ओके, येस ऑर नो. तर हे अशा वेळी क्लासिफिकेशन मॉडेल यूज करतो. तर आपल्याला नेमकं काय अचीव्ह करायचं, आपल्याला नेमकं कोणतं सोल्युशन प्रोव्हाइड करायचं आहे, डिपेंड ऑन दॅट बेसिस, त्या बेसिसवर आपण ठरवतो की कोणतं मॉडेल आपल्याला यूज करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी मॉडेल प्लॅनिंगमध्ये केल्या जातात. तेच इकडे या ठिकाणी दिलेलं आहे. प्लस चुजिंग टूल्स अँड अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी यूज करायची, कोणते टूल्स यूज करायचे हे बघितलं जातं. बघा, द टीम डिसाईड विच टूल दे विल यूज. तसेच पायथन वापरायचं आहे का, आर वापरायचं आहे का, एसक्यूएल यूज करायचं आहे का, विथ द हेल्प ऑफ एक्सेल फक्त आपल्याला डेटा अनालाइज करायचा आहे. डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स पण असतात. तर ते डिसाईड केलं जातं याच्यामध्ये. ओके. प्लॅनिंग द टेस्टिंग स्ट्रॅटेजी. तर हे सगळं केलं. सपोज मॉडेल मी बनवला तर त्याला कशाप्रकारे टेस्ट करायचं आपल्याला, ते पण या मॉडेल प्लॅनिंगमध्येच ठरवलं जातं. दे ऑल्सो डिसाईड हाऊ द मॉडेल विल बी टेस्टेड टू चेक इफ इट वर्क करेक्टली. मॉडेल प्रॉपरली वर्क होतोय का नाही, हे कशाप्रकारे आपल्याला टेस्ट करायचं आहे, ते त्याचं सुद्धा प्लॅनिंग मॉडेल प्लॅनिंगमध्येच केलं जातं. आता फेज 4 काय आहे? मॉडेल बिल्डिंग. द टीम डेव्हलप ट्रेनिंग, टेस्टिंग अँड प्रोडक्शन डेटा सेट इन द फेज. तर या फेजमध्ये काय होतं, ॲक्चुअल मॉडेल बनवला जातो. ओके. मॉडेल क्रिएट केला जातो. त्यासोबतच ट्रेनिंग, टेस्टिंग अँड प्रोडक्शनचा जो काही डेटा सेट असतो, तो पण इकडे डेव्हलप केला जातो. ओके. म्हणजे मॉडेल ट्रेन करण्यासाठी जो डेटा सेट असतो त्याला ट्रेनिंग डेटा सेट म्हणतात. मॉडेल ट्रेन करण्यासाठी जो डेटा सेट आपण क्रिएट करतो त्याला ट्रेनिंग डेटा सेट म्हणतात. आणि मॉडेल जेव्हा बनवतो त्याला बनवल्यानंतर, बनवून पूर्ण झाल्यानंतर त्याला टेस्ट करायचं, त्याची अॅक्युरेसी लेव्हल चेक करायची, तर तो असतो टेस्ट डेटा. मग हा डेटा सेट प्रोड्यूस करणं, तर हे सगळं इथे केलं जातं. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर टीम डेव्हलप ट्रेनिंग, टेस्टिंग अँड प्रोडक्शन डेटा सेट. डेटा सेट बनवायचं काम या ठिकाणी केलं जातं. वन्स दिस इज डन, डेटा सेट आपण बनवला, द टीम बिल्ड अँड एक्झिक्यूट द मॉडेल. ॲक्च्युअल मॉडेल बनवायचं काम आणि बनवल्यानंतर ते एक्झिक्यूट करायचं काम या ठिकाणी केलं जातं मॉडेल बिल्डिंगमध्ये. त्याच्यानंतर काय आहे, देन दे चूज द टूल निडेड टू बिल्ड अँड रन द मॉडेल. मग हे सगळे जे काही टूल्स आहेत रन करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी, ते इकडे सिलेक्ट केले जातात आणि यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये बघा, कमर्शियल टूल्स आहेत, म्हणजे पेड टूल्स, कॉमन कमर्शियल टूल्स मी इकडे दिले आहेत. पेड टूल्स आहेत ते. मॅटलॅब आहे, अल्पाईन आहे, ओके, स्टॅटिस्टिका आहे. तर हे सगळे पेड टूल्स आहेत. मग हे पेड टूल्स यूज करून मॉडेल बनवायचं आहे का आपल्याला काही फ्री टूल्स यूज करायचे आहेत? आर आहे, पायथन आहे, ओके. तर हे कॉमन फ्री टूल्स आहेत. तर हे सगळं इकडे मॉडेल बिल्डिंगमध्ये केलं जातं. टूल्स ॲक्च्युअली यूज केले जातात. कोणते टूल्स घ्यायचे ते हे केले जातात. प्रॉपरली यूज केले जातात. डेटा सेट बनवला जातो. ओके. तर ही होती फेज 4. फेज 5 कुठली आहे? कम्युनिकेट रिझल्ट. ओके. इन दिस फेज द डेटा सायंटिस्ट शो द रिझल्ट टू प्रॉडक्ट मॅनेजर. मॉडेल आपला बनवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे?
प्रोडक्ट मॅनेजर आहेत किंवा क्लायंट आहे, ओके, सीनियर मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांशी हे डिस्कस केलं पाहिजे. त्यांना हा रिझल्ट दाखवला पाहिजे. ओके. तर हे सगळं ॲक्चुअल जो रिझल्ट आलेला तो कम्युनिकेट केला जातो टीम मेंबरसोबत. दे क्रिएट डॅशबोर्ड युजिंग टूल लाइक. मग हे सगळं याच्यासाठी डॅशबोर्ड बनवणे, ग्राफ्स बनवणे, चार्ट्स बनवणे या गोष्टी बनवून ते एक्सप्लेन केलं जातं रिझल्ट. यासाठी कोणते टूल वापरतात हे सगळं करण्यासाठी टॅब्ल्यू आहे, पॉवर बी आहे. ओके. हे 2 टूल यूज करून डॅशबोर्ड वगैरे क्रिएट करता येतं. द पर्पज ऑफ कम्युनिकेशन अँड व्हिज्युअलायझेशन. याचं काय पर्पज आहे? इज टू क्लिअरली एक्सप्लेन द रिझल्ट सो दॅट पीपल कॅन मेक डिसिजन अँड टेक ॲक्शन. तर जो रिझल्ट आलेला आहे तो क्लिअरली एक्सप्लेन करण्यासाठी आपण या गोष्टी करतोय कम्युनिकेशन. सो दॅट लोकं ठरवू शकतात, क्लायंट ठरवू शकतो किंवा कंपनी ठरवू शकते, की हा मॉडेल आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे का नाही? नेक्स्ट फेजला मूव्ह करायचा आहे का नाही? किंवा लाईव्ह वेबसाईटला मूव्ह करायचा आहे का नाही? या सगळ्या गोष्टी इकडे होतात कम्युनिकेट रिझल्टमध्ये. आता त्याच्यानंतर लास्ट फेज आहे फेज 6 ऑपरेशनलाइज डिप्लॉयमेंट. मॉडेल तर बनवून झालेलं आहे. आता इकडे काय होतं, नाऊ द मॉडेल इज डिप्लॉयड टू प्रोडक्शन. लाईव्ह वेबसाईटला, लाईव्ह सर्व्हरला ते मूव्ह केलं जातं मॉडेल. म्हणजे ॲक्चुअल जी काही वेबसाईट असते, Amazonचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. त्या ॲक्चुअल लाईव्ह वेबसाईट जे क्लायंट यूज करत आहेत सध्या, त्या वेबसाईटला तो मॉडेल मूव्ह केला जातो, डिप्लॉय केला जातो. ओके. इन दिस प्रोसेस द डेटा फ्रॉम सँडबॉक्स एन्व्हायर्नमेंट इज मूव्हड अँड रन इन लाईव्ह एन्व्हायर्नमेंट. म्हणजे टेस्टिंग एन्व्हायर्नमेंटपासून मधून तो लाईव्ह एन्व्हायर्नमेंटमध्ये लाईव्ह वेबसाईटला मूव्ह केला जातो. इन द फायनल फेज द टीम शेअर द कंप्लीट रिपोर्ट. मग टीम काय करतात, ज्याने याच्यावर काम केलं, मग ते काय करतात, की जो रिपोर्ट आहे तो शेअर करतात. कुणासोबत? मॅनेजर असतील, क्लायंट असतील, जे काही अदर सीनियर टीम मेंबर्स आहेत त्यांना ते रिपोर्ट शेअर करतात. रिपोर्ट इन्क्लूड सिंपल एक्सप्लेनेशन ऑफ प्रोजेक्ट. त्या रिपोर्टमध्ये काय असतं? एक एक्सप्लेनेशन ऑफ प्रोजेक्ट असतं. त्याच्यानंतर कोड असतो, सोर्स कोड. ओके. आणि द मेन रिझल्ट. ओके. या सगळ्या गोष्टीचा एक रिपोर्ट बनवला जातो आणि तो रिपोर्ट शेअर केला जातो. अँड अदर इम्पोर्टंट टेक्निकल डॉक्युमेंट. याचं काही टेक्निकल डॉक्युमेंटेशनची वगैरे गरज असेल तर ते पण क्रिएट केलं जातं. ओके. या फेजमध्ये. दिस हेल्प मॅनेजर अंडरस्टँड द वर्क अँड रिझल्ट क्लिअरली. याच्यातून काय होईल, मॅनेजरला समजेल की मॉडेल नेमका कशासाठी बनवला होता आणि तो प्रॉपरली काम करतोय का नाही. ओके. तर हे सगळे 6 फेजेस आहेत. तर या नोट्समध्ये जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते डायरेक्टली तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. ओके. आय विल स्टॉप हिअर. थँक यू.